कारभारी बोला की व अगं ते मसुरा कर ना एकदाचा. चालतंय की. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण कामेरी ईश्वरपूरचा प्रसिद्ध असा अख्खा मसूर कसा करायचा ते बघूया. मधुराज रेसिपी मराठीवर आपण कराडचा अख्खा मसूर कसा करायचा ते बघितलं होतं, बेसिक अख्खा मसूर, आणि मग त्यामध्ये नंतर काय काय व्हेरिएशन्स होतात हे देखील बघूया. तर सगळ्यात आधी इथे 1/2 किलो म्हणजे 250 ग्रॅम अख्खा मसूर मी घेते. आता हा अख्खा मसूर 5 ते 6 वेळा भरपूर पाणी घालून खळखळ खळखळ असा धुवून घ्यायचा. यावर पावडर खूप असते. मसुरा स्वच्छ धुवून झाला की पाणी घालायचं आणि कमीत कमी 1 ते 2 तास तरी भिजत घालायचं, म्हणजे तो पटकन शिजतो. आता 1/2 किलो अख्खा मसुरा आहे, तर आपण इथे 1/2 किलो कांदे अगदी बारीक चिरून घेणार आहोत. हा अख्खा मसूर 2 तास भिजवून घेतला आणि बघा छान फुललाय मसूर, एकदम टुमटुमीत झालेला आहे. आता याला फोडणी घालूयात. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे 1/2 किलो. कढई गरम करायला ठेवली आणि 50 ग्रॅम तेल घालून घेतलं. आता यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा बऱ्यापैकी लागतो अख्खा मसूर मध्ये. आता हा पटकन शिजावा याकरता अर्धा चमचा मीठ, एकदम कांदा आहे ना तेलामध्ये एकजीव होईसोवर हा मस्त असा परतून घ्यायचा. साधारण 15 ते 20 मिनिटे लागतात, पण ही स्टेप अगदी गरजेची. कांदा छानपैकी परतून घ्यायचा, एकदम मऊ झाला पाहिजे. हलकासा थोडा गडद सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. यामध्ये 1 चमचा जिरं फोडणीत नाही घालत परत, हे असं वर्ण घालून शिजवलं जातं. आणि अर्धा चमचा हळद मिसळून घ्यायचं. हे आणखी 5 मिनिटे एकजीव शिजवून घ्यायचं. चला, आता कांदा छान हळदीमध्ये पण शिजवून झालाय, बघू शकाल एकदम मऊ झालेला आहे. आता यामध्ये मसाले घाला. तर यामध्ये ना अगदी फक्त लाल तिखटाचाच वापर केला जातो. फार भरमसाठ मसाले नसतात, कांदा लसूण नसतो किंवा काहीच आलं लसूण पेस्ट नाही. पण मी इथे आज कांदा लसूण मसाला घालणार आहे 1 चमचा. कांदा लसूण मसाला नाही घातला तरी चालेल, पुन्हा सांगते. आणि 20 ग्रॅम इथे लाल तिखट आहे, ही बॅडगी मिरची पूड आहे. आता हे मिसळून ठेवलं. या मसाल्यांमध्ये देखील कांदा 5 मिनिटं शिजवून घ्यायचा. तिखटामध्ये हा कांदा व्यवस्थित परतून घेतला. काय कमाल रंग आलाय, सुरेख दिसतोय. आता यामध्ये हा मसूर भिजवलेला आहे, त्याचं पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे. मसूरला पूर्ण मसाला छान कोट झालेला आहे आणि कमाल दिसतोय, सुरेख रंग आलाय. तर यामध्ये ना गरम पाण्याचा आपण वापर करणार आहोत. 2 लिटर गरम पाणी घालायचंय. आता जरी हे खूप वाटलं तरी तितकं पाणी इथे मसूर शिजताना त्यामध्ये चिरलं जातं. इनफॅक्ट थोडं जास्त पण घालावं लागतं. मस्त दिसतंय. तर गॅस मोठा करायचा आणि मोठ्या आचेवर 1 उकळी काढून घ्यावी. अख्खा मसूरला मस्त अशी दणकून उकळी आलेली आहे. तर गॅस मंद आचेवर करायचा आणि 45 मिनिटं मंद आचेवर हा शिजण्यासाठी ठेवायचा. मला खरंच विचाराल ना तर मी यामध्ये शिजलेला अख्खा मसूर घालेल आणि ते आमटी आणि भाकरी अशी चुरून खायला जी मजा येते ना. पण बऱ्याच जणांना अख्खा मसूर आवडतो, सो त्यांच्यासाठी 45 मिनिटं हे छान आपण एकसंध शिजवून घेऊयात. मध्ये मध्ये 5-10 मिनिटांनी यायचं, चेक करायचं आणि हलकंसं पुन्हा हलवून घ्यायचं, जेणेकरून कढईला खाली बुडाला चिकटणार. इथे अख्खा मसूर बरोबर 45 मिनिटं शिजवून घेतला आणि बघा
मसूर टम्म असा फुगून वर आलेला आहे आणि अगदी तुम्हाला हॉटेल ढाब्यावर जसा मिळतो ना तसंच याला रंग आणि रूप आलेलं आहे. तर यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ, मिसळून घेऊयात. आता आपला हा ढाबा स्टाईल बेसिक अख्खा मसूर तयार आहे. पण एक 2-3 व्हेरिएशन्स मिळतात. त्यातलं पहिलं व्हर्जन आपण बघूयात. पहिले मिरची अख्खा मसूर करूयात. तेल तापायला ठेवलेलं आहे. यामध्ये जाईल जिरं. जिरं छान फुललं की मिरची, हिरवी मिरची घालायची. छान तळली गेली पाहिजे मिरची. मिरची छान तळली गेली की लाल तिखट म्हणजे चटणी अगदी थोडीशी. आणि हा जो मसूर इथे शिजतोय ना आपला बेसिक, हा मसूर घ्यायचा, यामध्ये फोडणीमध्ये घालायचा. आहा हा, थोडंसं मीठ. क्या बात आहे, बघा काय दिसतोय कमाल. चला आणि आता हा काढूयात डिशमध्ये. चला, हा आहे आपला मिरची अख्खा मसूर. बघा झालाय की नाही परफेक्ट ढाबा स्टाईल. वा वा वा. थोडी कोथिंबीर, अगदी थोडीशी. पुढे करूयात लसूण अख्खा मसुरा. तर इथे चमचाभर तेल तापवलंय. काही जण तुपातला पण करतात. यामध्ये जाईल जिरं, यामध्ये लसूण, खूप सारा ठेचलेला लसूण घालायचा. जवळपास 7 ते 8 लसूण पाकळ्या त्या छान परतवून घेऊ. लसूणला मस्त सोनेरी रंग आला आणि खमंग अशी फोडणी बसली. आहा, क्या बात आहे. आणि यामध्ये आता लाल तिखट किंवा चटणी थोडीशी, थोडंसं मीठ देखील घालायचं. आणि हा आपला बेसिक अख्खा मसूर जो आपण शिजवून घेतलाय हा पण घालायचा. काय दिसतोय भारी. आहा, कमाल. हा लसूण अख्खा मसूर देखील सर्व करूयात. आणि कोथिंबीर. तर असे आपले 3 वेगवेगळ्या प्रकारचे अख्खा मसूर करून तयार आहे. बेसिक अख्खा मसूर, त्यानंतर मिरची अख्खा मसूर आणि लसूण अख्खा मसूर. आहा हा, तीनही कमाल लागतात. या प्रमाणात तुम्ही जर फक्त मसूर आणि भाकरी खाणार असाल, 5 जणांचं, 5 ते 7 जणांचं व्यवस्थित होतं. साईड डिश म्हणून खाणार असाल तर 10 ते 12 जणांचं व्यवस्थित हा अख्खा मसूर तयार होतो. रेसिपी आवडली तर पटकन करून बघा आणि लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.